आयोजन एकदम सुंदर होतं. आम्ही 40+ जस्ट आता सध्या चालू केली टीम. त्याच्यामुळे आमचा जो जोगेश्वर नांदगावकर म्हणून आमचा जो कॅप्टन आहे त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आहे. त्याच्यामुळे आणि दादांनी जी टुर्नामेंट भरवली त्याच्यामुळे आम्हाला इथं आमचा खेळ दाखवण्यासाठी ओके आणि अशा टुर्नामेंट भरवत जा आणि आम्हाला बोलवत जा. थँक्यू. पालीच्या मैदानामध्ये देखील चॅम्पियन हा संघ झालाय, पण चांगलाच हा संघ आहे. आपण वळत आहोत तृतीय पात्रशाकडे, जिथे ए गटातील संघ रोख रक्कम 25,000 आणि भव्य आकर्षक चॅलेंजर ट्रॉफी 2025 मरुआई बिंदणे ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पात्रशक. चला आपण या वाटलं होतं इकडे की कदाचित आता मात्र विंदणे फायनल मारू शकेल, आणि काय चुकलं आणि कशा पद्धतीने प्रवास राहिला या स्पर्धेमध्ये? नाही, आम्ही टॉस पण हरलो आणि आमची पहिली फिल्डिंग आली. जर बॅटिंग आली असती तर आम्ही पण स्कोर केला असता, कारण 50+ स्कोर झाल्यावर चेसिंग नाही होऊ शकत या ग्राउंडवर, कारण समोरच्या टीमची गोलंदाजी खूप सुंदर आहे आणि सध्या त्यांचा टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होता आहे आणि त्यांचे नवीनच गोलंदाज आहेत, त्यामुळे त्यांचा खेळ चांगला झाला, ते जिंकले. आणि एकंदरीत आता मात्र चला, नाईटची ट्रॉफी म्हटली की स्वप्न होत असतं खरं तर. मग ती द्वितीय असू दे, तृतीय असू दे, पण प्रत्येक संघाला ती एक इच्छा असते की एक नाईट ट्रॉफी आपल्या घरी जावी, गावी जावी. काय सांगशील, ही ट्रॉफी इकडे मिळते तुम्हाला, या स्पर्धेनं तुमचं स्वप्न पूर्ण केलंय, काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजकांबद्दल? नाही, आमची पहिलीच नाईटची एंट्री आहे आणि पहिल्याच टुर्नामेंटमध्ये आम्ही सुपर फायला गेलो, त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि स्पर्धा तर खूप चांगली आहे. आणि चॅलेंजर ट्रॉफी बोलला तर समानाचं आयोजन, रबर बॉल असो किंवा टेनिस बॉल, खूप चांगलंच आयोजन असतं. चला, अभिनंदन तुमचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा. बरोबर, विंदणे संघ ठरला या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी. आणि रणजित मात्रे यांना पण इन्व्हाइट करतो तृतीय या व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते द्वितीय पारितोषिक, या सीझन मधील दुसरं पारितोषिक, दुसरी एंट्री आणि दुसरा क्रमांक समाधान शेठ माळी यांनी हा संघ बांधला. नुसता संघच बांधला नाही तर या संघाला तेवढंच प्रेम दिलंय, आपल्या घराप्रमाणे वागणूक दिलंय. त्यामुळं या स्पर्धेमधील द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000, भव्य आकर्षक चॅलेंजर ट्रॉफी 2025. संघाने दुसरा क्रमांक मारला. 1 मिनिट शांत ठेवा. स्वप्न होतं सुपर 5 पर्यंत दीपक पाटील सर जायचं, पण मजल मारले अगदी उपविजेतापर्यंत. तर केरळची ट्रिप समाधानशील माळी यांनी आयोजित केलंय. या संपूर्ण स्क्वॉडला केरळ या स्पर्धेचा रनर अप संघ, उपविजेता संघ ठरला चिरले चॅलेंजर टीमचा समाधान शेटमाळी, तुम आगे बढ़ो, समाधान शेटमाळी तुम आगे बढ़ो.
घरच्या मैदानामध्ये घरच्या स्पर्धेमध्ये पाच रात्री यशस्वी झाल्यात. उरण तालुक्यामध्ये बरेचसे मेसेज आले. सोनालीला देखील नाईट क्रिकेट स्पर्धा चालू आहेत की 1 वाजता ना फायनल उरकली जिल्ह्याची देखील. तर काय सांगशील पुढल्या वर्षी 7 रात्रीचं आयोजन आहे. सबनशी मांडलीने दाखवलं विश्वास, तुझ्यावर विश्वास असेल, संपूर्ण टीम देखील एक कार्य आहे. काय सांगशील एकंदरीत टीम बद्दल? पुढच्या वर्षी आयोजन मोठं होईल नक्कीच कन्फर्म सांगतोय मी, कारण की पोरांचा फुल सपोर्ट आहे, सगळ्यांचा सपोर्ट. काम करायला सगळी पोरं असतात, त्याच्यामुळं आयोजन प्रॉपर होतंय. सार्थक झाला, जतीन, मनीष, सिद्धू, प्रथमेश, आयुष सगळं म्हणजे ग्राउंड साफ करायला येत असायचे. प्रिन्स झाला, सगळे नाव 25 नाव आहेत आता. त्यांच्यामुळे ती यशस्वी स्पर्धा झाली. आणि नाईटची म्हणजे ती काय खाऊ नये. काकाही पण जाम त्रास घेतलाय. काका स्वतः पण होते आमच्यासोबत ग्राउंड साफ करायला. हे होते ऋतुज गरत. अतिशय खूप सारा चांगला असा खेळ झाला. आपल्यासोबत समाधानशील माळी आहेत. खरं तर हे स्वप्न पाहिलं होतं की नाईट क्रिकेट स्पर्धा ठेवायची. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा अनेक वेळा पण ठेवली, यशस्वी देखील झाली. मुंबईवरून अगदी आयकॉन देखील आलेत. पण माळी साहेब, आज आपलेच आयोजन, आपल्याच मुलांनी चांगला खेळ केला, किती मनामध्ये आनंद आहे? मला तर खूपच आनंद आहे. पण आपली स्पर्धा आहे, पण थोडासा मी माझा आनंद आहे तो थोडा कमी करून घेतला. नाही तर मग इथं मी तुम्हाला उड्या मारताना दिसलो असतो नक्कीच. आणि मुलांचा होप्स आहे तो माझ्यामुळेच वाढतोय, आहे की नाही सार्थक? कारण मी त्यांना इतका होप्स देतोय ना की ते हवेन जादू आपले याची पिक्चरच्या सारखं जादू त्यांची असते. आणि खरोखरच नाईटची स्पर्धा विपुल आहे ना, ही माझ्या मनापासून पहिलेपासून माझ्या मनात होती की आपण नाईटची स्पर्धा करावी. पण नाईटची स्पर्धा करायची, पण पैशाचा ढोंग करू शकत नाही. पण मुलांना मी सांगितलं पैसे किती नाही खर्च होय, आपण आपल्या हिमतीवर. आणि सगळ्यांनी मदत केली. नितीन, शिवम आणि ऋतुजने पण पैसे काढले, सगळ्यांनी पैसे काढले आणि सगळ्यांनी त्याची मदत केली. कारण स्पर्धा ही नाईटची स्पर्धा म्हणजे खूपच खर्चिक स्पर्धा आहे. आणि ती स्पर्धा संपन्न झाली. आज माझा मन होता तो एकदम आनंदी झालेला आहे. आणि मुलांनी त्याच्यात सेकंड नंबर मारला. तर आज असं वाटतं का खरोखरच आता आम्ही बँडो चांगलेलेच आहेत आणि आज धमाकूल होणारच आहे. दीपक सर, आपण अनेक वेळा उरण तालुक्यामध्ये येता, पण उरणची स्पर्धा म्हणल्या तर कधी कधी 5, 4:30 हे वाजत असतात, तुम्हाला ठाऊक आहे. पण आपण ही शिस्त आपल्या सुरुवात झाली, शिस्तीचं पालन देखील केलं आहे सर्व संघांना. यांच्याबद्दल आपण खरं तर देखील आभार व्यक्त करूयात. आपण स्वतः आयोजक आहात, जी संघांनी आपल्याला साथ दिली, वेळेवर उपस्थित राहिलेत, जी खरं आपण दंड दिला, काही काही पॅन्ट दिली, ती देखील सामोरे घेऊन संघ खेळलेत. तर आपण आयोजक आहात स्वतः, आपण आयोजकाच्या भूमिकेमध्ये काय आभार व्यक्त कराल? प्रथम मी ज्या आपल्या स्पर्धेमध्ये 40 संघांनी जो भाग घेतला, त्या 40 संघांचे मी आभार मानतो की त्यांनी प्रत्येक संघाने आम्हाला सहकार्य केलं. भले त्याने एका दुसऱ्या संघाला आम्ही पॅनल्टी दिली, पण पॅनल्टी त्यांच्यावर राग म्हणून नव्हती दिली. तर क्रिकेटमध्ये काय माहिती आहे का, शिस्त पाहिजे. शिस्त नसली ना तर मग त्याला काहीच फायदा नाही. म्हणून शिस्तीचं पालन करावं आणि त्यांचा क्रिकेट सुधारावा. याच्या पुढे आता उरण तालुक्यानंतर पनवेल तालुक्यामध्ये, रायगडमध्ये आणि त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळाव्या. तिथे शिस्तबद्ध संघ म्हणून आपल्या उरणचं नाव नक्कीच त्यांनी काढावा. म्हणून आपण त्याच्यासाठी इथूनच सुरुवात करतोय. आणि शिस्त, क्रिकेटमध्ये शिस्त पाहिजे, शिस्तीशिवाय काहीच नाही. पहिल्याच पर्वामध्ये पहिल्याच खरं तर हे यशस्वी आयोजन पाहायला मिळते. पुढल्या वर्षामध्ये डोक्यामध्ये आणखीन काय संकल्पना आहे की पुढल्या वर्षामध्ये आणखीन कशा आपण आयोजन किंवा संघांसाठी काय परवडणे आणणार आहात? मी सांगतो ना, पुढल्या वर्षी आपण 7 दिवसाची स्पर्धा ठेवणार आहोत. आणि त्या 7 दिवसामध्ये अजून आपण फॅमिली आहोत, आपण बसू आणि त्याच्यात अतिशय म्हणजे या वर्षी जेव्हा काही उणीवा आहेत त्या पुढल्या वर्षी भरून काढायचा नक्कीच प्रयत्न करू. हे होते आयोजक समाधानशील माळी. यांचं आयुष्य वाढण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय कमालीचं आयोजन, पहिल्याच पर्व, पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी आयोजन करून दाखवलंय. आणि अतिशय चांगला असा खेळ त्यांचा पाहायला मिळाला. त्यांच्या संपूर्ण टीमला आपण खूप सारे शुभेच्छा देऊयात. आणि या स्पर्धेतील महत्वाचं बक्षीस आणखीन बाकी आहे. सिरीज
चला मॅन ऑफ द सिरीज चे पारितोषिक आहे आणि ते ज्या खेळाडूला मिळेल त्या खेळाडूच्या संघामधून 18,000 रुपये खरं तर मायनस केले जातील. हा सगळीकडेच रूल आहे, हा कॉमन रूल आहे. त्यामुळं फक्त तुमच्या माहितीसाठी आणि जेव्हा पासिंग होईल त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही ते अवॉर्ड घेऊ शकता बाकीचे राहिलेले पैसे. तर मालिकावीर द प्लेयर मधील सर्वात मोठं पारितोषिक अर्थातच ही टू व्हीलर बाईक आहे हिरो कंपनीची आणि ती मात्र या खेळाडूला दिली जाईल. चला एनी गेसेस, कारण एक दोन नाही तर 3-4 नावं सातत्यानं वर पुढे मागे होत होती. मान ऑफ द सिरीज आणि मान ऑफ द सिरीजची बाईक, मान ऑफ द सिरीजचं हे पारितोषिक, मान ऑफ द सिरीजची बाईक या खेळाडूला पहिल्यांदा मिळणार आहे. त्यामुळं आज त्या खेळाडूचं स्वप्न मात्र ऍज अ मान ऑफ द सिरीज म्हणून पूर्ण होईल आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मान ऑफ द सिरीजचा अवॉर्ड जातोय. तब्बल 90 पॉइंट्स या खेळाडूच्या नावावर आहेत, 70 धावा आणि 4 विकेट्स या खेळाडूच्या नावावर आहेत. अवॉर्ड जातोय सुजल घरात वहाळ. चिरले संघाचा सार्थक घरात मात्र त्याच्या खालोखाल राहिला आणि भारत सिरीजची बाईक आज मात्र स्वप्नवत कामगिरी केली आणि समीर नाईक अक्षरशः त्याला खांद्यावर घेऊन आलाय. सुजल घरात ठरलाय या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन अभिनंदन सुजल. समाजी बाळीसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय ही प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी. रणधीर शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक मात्र त्याला दिले जाते. सगळ्यात मोठं पारितोषिक आहे ऋतुज घरत याच्या माध्यमातून हे आम्हाला पुरस्कृत केली गेली ट्रॉफी. त्यांचंही आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि सुजल, मी त्यासाठीच म्हणालो होतो ऍज अ मॅन ऑफ द सिरीज त्याला बाईक मिळाली नव्हती. आय थिंक आय एम राईट, कारण त्याला त्याच्या नावावर एक अगोदर बाईक आहे परंतु मॅन ऑफ द सिरीजची नव्हती, तर बेस्ट बॉलरची होती ती बाईक आणि ही दुसरी बाईक आहे. परंतु ऍज अ मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेत असताना सुजल कसं वाटतंय? खूप आनंद होतोय, कारण की मला पहिल्यांदा एक बाईक भेटलेली बेस्ट बॉलर म्हणून नावा इथं, आणि आता मला माझं स्वप्नच होतं की मला एक सिरीज घ्यायचीच आहे आणि मी घेतली. काय सांगशील? खरं तर जेव्हा आपण रेसमध्ये लागतो, जेव्हा पॉइंट्स आपल्याला माहिती पडतात की या पॉइंट्स एवढे पॉइंट्स आपल्याला आता शेवटचा सामना खेळायचा आहे, वर खाली इतर सुद्धा बाकीच्या खेळाडूंची सुद्धा आकडेवारी आपण गोळा करत असतो, तेव्हा कसं चॅलेंज असतं, म्हणजे जसं तुमच्या शेवटची मॅच खेळायची आहे आणि जर रिमेनिंग पॉइंट्स आपल्याला त्या मॅच मध्ये कमवायचे आहेत तेव्हा परिस्थिती काय असते? परिस्थिती काय नाही, मी कधी या सिरीजसाठी गेलोच नाही. मी टीमसाठी गेलो, कारण की टीम जिंकून दे या मला माहित नव्हतं की मी सिरीजसाठी आहे, बस टीमसाठी गेलो. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आज मॅन ऑफ द सिरीजची बाईक म्हणून नक्कीच लक्षात राहील जी आमचे सभाजी बाईसाहेबांच्या वतीनं खरं तर आज तुला मिळाले आणि आज हे चिरले स्पर्धेनं मात्र तुझं स्वप्न पूर्ण केलंय. काय म्हणशील एकंदरीत आयोजकांबद्दल? आयोजन खूपच चांगलं आहे काका, तुमचं आयोजन खूपच मस्त आहे, खेळायला पण मजा आली आणि ग्राउंड पण मस्त. सिरीज बाईक घेताना नक्कीच तू चांगला खेळलास, परंतु ऍज अ टीम म्हणून सगळेच टीमचे प्लेयर्स, टीममेट्स आणि इतर स्टाफ म्हणजे बाकीचे आपले सगळेच पाठीराखे, या पाठीराख्यांबद्दल काय सांगशील? नक्कीच काय राहिले म्हणून व्हाल संघ आकाशदा हे आमचे पॅकर आहेत, कधी डाऊनफॉल झाल्या असं काही बोलत नाही, काय नाही, मस्त. आणि 2 वर्षापूर्वी मी 2 प्लेयरांना बोललो होतो की मॅन ऑफ द सिरीज घेईल आणि ते मी घेऊन दाखवलं. क्या बात आहे. सुजल साठी कॉन्फिडन्स होता. सुजल बाईकवर. चला समादेशी माळी यांना आपण इन्व्हाइट करतोय. रणधीर म्हात्रे यांना देखील विनंती आहे.
संघाचे संघ मालक आकाश पाटील देखील तेवढेच कामगिरी खुश आहेत. पण सुजलसाठी एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ द्या. ध्रुविका स्कायरा न्यू यंगस्टर वहाळ संघ कमालीची त्यांनी खेळी दाखवलाय. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक समाधान शिरमाडी, रणधीर शेठ म्हात्रे आणि मॅनेजर रोशन पाटील. चला एकदा जयघोष होत होत्या. गणपती बाप्पा. समीर नाईक यांचा तेवढाच अजूनही जल्लोल्लास पाहायला मिळतोय. त्यांचं देखील आपण चांगली कामगिरी पाहायला मिळते. सुजलला त्याच्या आयुष्यातील मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक, बेस्ट बॉलर त्याला अगोदर बाईक मिळाली, पण चांगलीच कामगिरी दाखवली. त्यामुळे 2 बाईक आज सुजलच्या नावावर पाहायला मिळतात क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. येस दीपक सर. घनश्याम ब्लॉग चालू असेल तर आम्हाला सुद्धा घेतलं तरी चालेल. चांगले ब्लॉगिंग करतो. अभिनंदन सुजल. आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघताय अर्थातच या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय ध्रुवी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ टीम. रोख रक्कम 1 लाख आणि चॅलेंजर ट्रॉफी. ध्रुवी ध्रुवी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. विश्वास दाखवला. अवघ्या 2 ते 3 वर्षामध्ये चांगलीच कामगिरी पाहायला मिळाली. ती या सर्व मुलांची जो विश्वास त्या विश्वाला पात्र ठरलेत. काय सांगाल एकंदरीत या मुलांबद्दल? जे पोरं आहेत ना ते एकच नंबर खेळतात. अभिमान मला. वाल हा यंगस्टर वाल काय राहिलो एकच नंबर खेळतात ते. माझी पण टीम आहे घरची शेडोन बी स्कायरा 11 शेडोन बी. ते पण मस्त खेळतात. पण गेली 2 वर्ष मी यांच्या एंट्री भरतो. माझ्या ठाण्यामध्ये डोंबिवलीमध्ये नाव निघतो यांचं. अभिमान आहे मला पण. एकदा जोरदार टाळा होतो बा आकाश पाटीलसाठी. आणि 12 खेळाडू आहेत आणि 12 खेळाडूंसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आकाश पाटील यांनी दिले. त्या अगोदर आपण समीर नाईक यांच्याशी आपण 2 शब्द बोलूया. समीर या. समी या 2 मिनिटं. समी जवळजवळ मला असं वाटतंय कित्येक वर्ष वहाळ संघामध्ये खेळलास. उरण क्रिकेटमध्ये मला वाटतं तू अनेक स्पर्धा खेळलास. नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटली की उरण मध्ये 4, 5, 6 अगदी सकाळचे वाजायचे. पण आज
1 वाजता 1:30 वाजता फायनल संपते. आयोजकांनी केलेली कठोर कारवाई असेल, तुझ्या टीमचा ऑल ओव्हर परफॉर्मन्स असेल, पहिल्यांदा टीम बद्दल काय सांगशील? पहिले तर मी हे सांगेल की मी पहिली नाईट टुर्नामेंट चिरल्याला गेलेलो. त्यावेळी माझ्या टीममध्ये ऋषी नाईक, चिरल्याच्या टीममध्ये रमाकांत घरत आणि चिरल्यामध्ये टुर्नामेंट झाली ती पहिली नाईटची होती. दीपकनी ठेवलेली काय दीपक दादानी. आणि तेव्हा 2011 का 12ची टुर्नामेंट होती. 11, 12, 13 काहीतरी आठवत नाही. आणि ती टुर्नामेंट एवढी फेमस होती की बघायलाच पब्लिक काहीतरी 20 का 30,000 लोक होती. आणि आमच्या म्हणजे या भागातली मुलांना तर पूर्ण भरलेलं ग्राउंड होतं आणि ते वेगळंच होतं. आताचं दृश्य तर मला कोण दिसत पण नाही, एवढं म्हणजे डाऊन झालंय. लाईव्ह तर झालंच, पण त्यावेळी जी मजा होती ना, बाईक नसायच्या, फक्त ट्रॉफी नसायची, पण ती ट्रॉफी घ्यायला पण मजा यायची. आणि आता हे टुर्नामेंट तर खूप छान झालंय. जसं जसं वर्ष जातील तसं टुर्नामेंट पण अपलोड होत जातील, अजून जास्त चांगले होत जातील, पैसे वाढले. थँक्यू दादा, आम्हाला इथं चान्स दिला तुम्ही खेळायला. आणि मी माझ्या टीमचं कौतुक करेन की त्यांनी आज दुसऱ्यांदा चॅम्पियन, आम्ही सकाळी पण चॅम्पियन झालो होतो आणि आता पण चॅम्पियन झालो आणि आम्ही आता सोनारला पण जाऊन चॅम्पियन होऊ एवढंच. आणि माझ्या खेळावर काय बोलणार मी, चालणारे चालतील पण वाघ आहे वाघ. यस, समीर नाईक यांचा खरं तर हा उल्हास, हा खरं परफॉर्मन्स, पण 12 खेळाडूंसाठी हे कॅश प्राइज आहे. हे आपण समीर दादा नाईक यांच्याकडे सोबत होतो, जे आकाश पाटील यांनी 12,000 रुपये दिलेत. चलने वाला